एखाद्याने शिवी दिली असं म्हणून जरी आपण पोलीस स्टेशनला गेलो तर आपल्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. आता गुन्हा दाखल केला की तातडीने आरोपीला 24 तासाच्या आत अटक झाली पाहिजे असं सुद्धा पूर्वी नियम होता आणि त्या पद्धतीने अटक काही लोकांना केली जायची. परंतु याचा काही ठिकाणी गैरवापर निश्चित झालेला आहे, हे नाकारता येत नाही. म्हणून आता शासनाने त्या कायद्यामध्ये जो काही बदल केलेला आहे त्या बदलामध्ये काय सांगितलंय की तुम्हाला तुमचा एफआयआर नोंदवता येईल, परंतु अटक करण्यापूर्वी जो शिरसाट साहेबांच्या म्हणण्यानुसार असं आहे की एखादी शिवी जरी दिली तरी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायचा. पण कुठेतरी हे अनुसूचित जाती आणि जमातीसाठी हे संरक्षणाचं काम करतं. यांच्या म्हणण्यानुसार जर आता तो बदल झाला जरी तर उद्या असं होणार की एखाद्यानी एक तुमच्यासारख्या धनाढ्य माणसाने किंवा पॉलिटिकली माणसाने एखाद्या समाजातील माणसाला जातीवाचक शिवी जर दिली तर पोलीस केस तर लांबच राहिली, मी तर म्हणतो त्याचा तपास देखील होणार नाही. आधीच पोलीस सामान्य माणसांना माणूस म्हणूनच गिनत नाहीयेत. त्याच्यामध्ये तो माणूस जर गेला जरी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला, त्याच्यामध्ये जो आयु आहे जसं तुम्ही म्हणताय की तो अगोदर तपास करणार, तपास कोणाचा करणार? तुमच्यासारख्या माणसाला तो विचारायला येणार का की तुम्ही याला शिवी दिली का नाही? तुम्हीच त्याला, मला वाटतंय पॉलिटिकली आणि जे सिस्टम आहे, जे संरक्षण करणारं सिस्टम आहे, हे समाजामध्ये त्यांचं काय नाव आहे किंवा ते कसं बघितलं जातं हे तुम्हाला किंवा ह्या सर्व सिस्टमला माहिती आहे, समाजालाही माहिती आहे. याचे दुष्परिणामच होणार. ह्या कायद्याचं मला वाटतंय अनुसूचित जाती आणि जमातीसाठी हे संरक्षण होतं, पण कुठंतरी ही सरकार आणि यांच्यासारखे मंत्री ह्या कायद्याला अशाच कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जय भीम, जय शिवराय.